तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आपण की गुरं वाड्यामधून दाखवलेली. तर आता बघा टिकू, हे बघा तुमची नवीन पाहुणी आपली कपिला कशी झाले बघा मित्रांनो. आणि हा आपला गुल्ल्या बघा. आता मस्त सकाळी सकाळी आज करायला भेटला आपला व्हिडिओ. संध्याकाळी मित्रांनो एका टायमाला सर्वजण येत नाही. जा ना, जाते ना, हाकल जा. बघ बघ बघ. हा मित्रांनो, एवढा बैल बेकार आहे ना आपला टिकू, लय बेकार. म्हणजे त्याला छोटी कालवड नाही समजत, त्याला बैल नाही समजत, लय घाणेरडा बैल आहे. हा नाही ना. आणि आपल्या गुलशनची सवय बघा, जिथं मुततो, जिथं शेण करतो त्याच ठिकाणी बसतो, त्याच्यामुळे तो घाणेरडा आहे, घाण लागले त्याला. आणि हा बघा, हा पूर्ण साफ सुथरा आहे, पण असा लय घाणेरडा आहे. थांब ना, मला पकडू नको ना. समोर ती बघा मित्रांनो लालू बैल आहे. झोंबे काय घेणार नाही, कारण का दोघे पण चालले. तो बघा गेला रिटर्न. मारत असतील हे लोक त्याला, म्हणून तो गेला. तू एक तिकडे बैल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो, येतो इकडे येते तो बघा. आणि त्या बैलाची खासियत सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने काय आहे ती. तो एक बैल आहे ना आपला. तर अशा प्रकारे आपल्या घरची गुरं आहेत मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला बरोबर भेटली नव्हती, कारण का वाड्यातली व्हिडिओ केली होती ना, त्याच्यामुळं काय समजून नाही आलं. हे जा पुढे जा, चला टिकू. आणि आत्ता घरातून बाहेर पडलं म्हणून तुम्हाला दाखवलं, कारण का थोडी आपली पण गुरं दिसली पाहिजे मला. आणि आपली मेन म्हणजे कपिलाला म्हणजे आपण बाबा खूप मेहनत करतात सध्या. कोंडा विंडा सध्या तिलाच घालतात. आणि ह्या वर्षी मित्रांनो बैलांचं आपलं सांगायचं झालं तर एवढा बैलांनी बाबांना आईबाबांना त्रास दिला ना पावसाळ्यात, म्हणजे पावसाळ्यात किंवा सरईमध्ये, बापरे लय त्रास दिला, लय त्रास. अरे मारत बाबा. आणि आपल्याला इथं आता हे लावून घ्यायचं आहे. हे बघा, ती तिथे तार आहे, ती तार आता मी आहे तेव्हाच इथे लावून घेतोय. पूर्ण ह्याला राऊंड मारून घ्यायचं आपल्याला. ही तारीचं टेन्शन नाही मित्रांनो, वन टाइम लावली का सरळ साईडून साड्या वगैरे बांधल्या ना, तर मग गुरं नाही आतमध्ये फिरत. आणि ह्या वर्षी गुरांचं सांगायचं राहिला, गुरं म्हणजे एवढी आईबाबांना त्रास दिला ना, बापरे बाप. म्हणजे खरंच, म्हणजे मी गुरांसाठी एवढे आईबाबा मेहनत करतायत, पण आपले गुरं पण एवढे आता आगाव झालेत ना. जे ही तर कालवड समजा घरी होती, पण हे दोघांनी एवढा ह्या वर्षी आईबाबांना त्रास दिला आहे की विचार करू शकत नाही मित्रांनो. असं वाटत होतं की गुरं नको होती, पण शेवटी काय आपला जीव आहे, तेवढ्यापुरतं राग असतं, राग रुसवा तेवढ्यापुरतं आपण करतो, पण परत पुन्हा नव्याने सुरुवात होते. तर अशी आपली कपिला बघा. कपिलाकडून आपल्याला म्हणजे एक वाड्याची शान असं मला वाटतं थोडीशी, कारण का एक आपली राधिका गेल्यापासून तिने तिची जागा भरून काढायला पाहिजे असं मला वाटतं. बघूया कशी राहते ती. बघू. तर आपली गुरं गेली आहेत मित्रांनो. मला हा एक बैल दाखवतो मी. समोर ती बघा उभा आहे. या बैलाची खासियत तुम्हाला जरा जवळ जाऊन सांगतो काय आहे तो. थांबा एक मिनटं, कुठं येते तो, पुढे येते. थांबा इकडे येऊ द्या त्याला. मित्रांनो, कोकणातील एक सुमधुर आवाज जो बैलांच्या डिरकण्याचा आहे. हा बैल बघा. हा बैल मागच्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षी तुम्ही पाहिला असाल. जरा जवळून जातो, चल इकडून ये. हां, कोकणातील सुंदर सकाळ मित्रांनो. गाई गुरांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. हा बघा, हा बैल आहे ना लावणीच्या टायमामध्ये एकदम हरंगतो पूर्णपणे. भाऊ जरा इथे उभा राहा, मी जरा त्याला जवळ जाऊन दाखवतो. हा बघा, हा काय घाबरतोस. हा बघा पाळशू, घाबरट पाळशू. तर पावसाळ्यामध्ये हरंगतो. आणि एकदा का लावणी वगैरे झाली, नंतर रानात जातो ना, 2-2, 3-3 महिने वरती राहतो. आणि नंतरला बघा कशी तब्येत होती त्याची.
तर बैल बघा मित्रांनो मस्त आहे बैल आहे, पण काय आहे की आता गाईगुरांची मेहनत करायला लोक कंटाळलेत, त्याच्यामुळं कदाचित हा बघा अशा प्रकारे बैल आहे. शिंगाने एवढा काही खास नाही, पण भरतो चांगला. मेहनत केली असती ना तर एक नंबर भरला असता. कुठले बैल आहे ते? अजून बैल आहे तर गेला आपल्या इकडे, आपल्या घरानं तरस बोलतो. त्यांना आता शोधत आहे, आमचे बैल गेला आता है ना? चरायला. तर हा बघा मित्रांनो हा आपला नवीन ब्लॉगर आहे. कुठला? तर बोल तू तुझ्या पद्धतीने बोल, काय बोलतोस तू? त्यांना आता शोधत आहे, आमचा बैल गेलाय चरायला. झाला आता माझ्या काय जम ना. तर असा आपला छोटा ब्लॉग आहे. पप्पा तर चरा. तर मित्रांनो बघा अर्ध्या तासापूर्वी आपण हा काम चालू केला होता. तार तुम्ही मगाशी दाखवले तुम्हाला मी. तर हे बघा शेवट आपला करून झाला पूर्ण, आणि पार्श्व माली आमचा आणि बाबा आणि मी, आम्ही तिघांनी ही तार लावली ना बाबू. पार्श्व कामाचा आहे ना, पार्श्व कामाचा आहे, चैतू कामाचा नाही, है ना. तर अशा प्रकारे आपली ही बघा मित्रांनो गुरांचा वाडा तयार. माचा खाली, हा पावसामुळे आपण माचा खाली लवकर केलं नव्हतं, कारण का जमीन ओली होती आणि माच वगैरे पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण ह्यावर्षी लवकर केलं नव्हतं वाडा, आणि आता केलं आपण वाडा. बघू शकता तुम्ही 10 मिनिटाचं काम आहे मित्रांनो, म्हणजे अर्ध्या तासाचं काम झालं आपला, आपण आरामात केलं आहे. आणि हे बघा एक पारे लागते आणि आपल्याकडे 2 माणसं पाहिजे. 2 माणसांनी हा काम एकदा पहिला हा पहिला शेरा आहे ना, ही पहिली जॉईंट इथे साधी बांधून घ्यायची, आणि नंतरला मग आपण फक्त खोलायचा प्रॉब्लेम आहे, तार अडकते फक्त, आणि टेक्निकली खोलावं लागते, एवढाच काय तो. आता पहिल्यासारखे वाडे राहिले नाही मित्रांनो. पहिला वाड्यांना पूर्ण सलदी असायची, म्हणजे कवाल वगैरे वापरायचे, त्यानंतर घाणेरीचा झिटा वगैरे वापरायचे. आता ते दिवस गेले मित्रांनो. आता थोडंसं आपण नवीन युगाकडे आलो आहे, पण ते जुनं ते सोनं होतं शेवटी, त्याला आपण नाव नाही ठेवू शकत. पण काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आरामदायकसुद्धा होऊ शकतात. आता ही आपण तार मला वाटतं 2020 पासून वापरते, तर बघू शकता की ती सोपं काम आपलं होते. तर अशा प्रकारे तार पण कामाची आहे. काम झालं की म्हणजे मे महिन्यामध्ये गुंडाळून ठेवायची, परत ह्या टायमामध्ये लावायची. फक्त ठेवताना चांगल्या ठिकाणी ठेवायची, जेणेकरून पाणी वगैरे लागून ती खराब नाही व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला वाडा तयार. तर इथंच आपण ही व्हिडिओ मित्रांनो संपवत आहे. काही थोडीशी आपलं गुरं दाखवायची होती आणि वाडा थोडा करायचा होता दाखवला. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो 9 वाजता आलो आम्ही, आणि 9:30 वाजेपर्यंत आपला काम ओके झालं आहे. आणि हे बघा आपल्या 3 गुरांसाठी पेंडे बघा मित्रांनो, किती पद्धतशीर पेंडे रचलेत, आणि मला वाटते 1000च्या वरती जास्तच पेंडे असतील. बघा मास किती मोठा आहे, त्याबद्दल त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा अंदाज लावा. बघा इतका मोठा आपला मास आहे. म्हणजे ह्या जे राईट साईडला तुम्हाला दिसतात ना, म्हणजे या साईडला दिसतात ते आपले उन्हाळ्याचे पेंडे आहेत, आणि हे आहेत ते पावसाळ्याचे पेंडे. आणि आपल्या पडवीमध्ये अजून मला वाटते 50 एक पेंडे अजून बॅलन्स असतील. तर अशा प्रकारे आपली माणसं मेहनत करतात मित्रांनो, आजही त्याच जोशामध्ये, त्याच प्रेमाने आणि त्याच आस्थेने. फक्त आता गुरांनी थोडा सपोर्ट करायला पाहिजे, कारण का आपले बैल यावेळेस आगावगिरी गेली त्या लोकांनी. तर आय थिंक मला असं वाटतं की आता ह्यावेळेस पुढच्या वर्षी आपली राधिकाचंच नाव येतं प्रत्येक वेळेस मित्रांनो. कपिल त्यांच्यासोबत जाईल, तर त्याला जर त्या ह्याच्याने तिच्या पायगुणाने जर चांगला त्यांना घरी यायला वाट भेटली, म्हणजे बरोबर काय होतं की कुठे जात नाही, पण शेतामध्ये वगैरे गेलं तर लोक शिव्या देतात, आणि देणं साहजिकच आहे मित्रांनो. मेहनतीने सर्वजण करतात, शेती आपण मेहनतीने करतो, आणि जर ती गुरांनी जर हे केली, वाट लावली, तर मग त्रास तर होतच. तर अशा प्रकारे इथंच आपली व्हिडिओ संपवते मित्रांनो. तुम्हाला नक्कीच आपली व्हिडिओ आवडली असेल मी समजतो. धन्यवाद. काळजी घ्या स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची देखील. धन्यवाद.